सकल धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत धनगर समाज आक्रमक झाला आहे. पंढरपूर येथे सकल धनगर समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारी तहसील कार्यालयामार्फत राज्य शासनाला देण्यात आले. यावेळी सकल धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावूनच पंढरपूरात या, अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला. यावेळी माऊली भाऊ हाळणवर, सुभाष पस्के, संतोष बनगर, प्रशांत घोडके, पंकज देवकती, अनित मेटकरी, अण्णा सलगर, बिरदे कोकरे, संजय लवटे, संजय येडगे समाजातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे सकल धनगर समाज सोलापूर जिल्हा यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सकल धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत समाज बांधवांनी चर्चा करीत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सर्व घटकांना कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या धर्तीवर 30 लाखापर्यंतचे कर्ज विनाव्याज देण्यात यावे. पंढरपूर शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अनेक घाट बांधले आहेत. 4 प्रमुख यात्रा कालावधीत तसेच कायमस्वरूपी राज्यातील धनगर समाज बांधव श्री विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येने पंढरपुरात येतात. तरी पंढरपूर शासनाकडून धनगर समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून भवन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. धनगर समाजासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी आर्थिक विकास मंडळाची स्थापना झाली, मात्र या महामंडळास भरीव निधी उपलब्ध नाही. तरी शासनाने आपली यात्रेपूर्वी या महामंडळास 2,000 कोटींची निधी तातडीने वर्ग करावा. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गावर समावेश करण्यासाठी शासनाने गांभीर्याने पावले उचलावीत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी भूमिहीन प्रमाणपत्राची अट रद्द करावी. सदर मागण्याबाबत विविध मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेतला जावा. आषाढी एकादशी सोहळ्यापूर्वी समाजाच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास सकल धनगर समाजाकडून उग्र आंदोलन छेडले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहावी, असा इशारा देत मागण्याचे निवेदन देत पंढरपूर तहसील कार्यालयात सकल धनगर समाजाने निवेदन दिले आहे. आज सकल धनगर समाज पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने आम्ही पंढरपूर तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडं निवेदन पाठवलेलं आहे. या निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर समाज व NT प्रवर्गातील सर्व जमातीला ज्या पद्धतीनं मराठा तरुणांना बिनव्याजी कर्ज दिलं जातं व फाईल दिल्यानंतर ते तात्काळ मंजूर केलं जातं, त्याच पद्धतीनं आमच्या तरुणांनाही कर्ज द्यावं. अहिल्यादेवी शेळी आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत धनगर समाजातील युवकांना फक्त शेळी आणि मेंढी घेण्यासाठीच कर्ज दिलं जातं आहे, परंतु इतर समाज बांधवांना कुठलेही उद्योगधंदा करण्यासाठी कर्ज दिलं जाते. मग आमच्या पोरांनी आता शेळ्या आणि मेंढ्याच राखायच्या आहेत का? आमच्याही पोरांना वाटतं आहे आता पोकलँड घ्यावं, टिपर घ्यावा, काहीतरी उद्योग करावा. म्हणजे धनगर सरकारची भूमिका अशी आहे का की धनगर समाजाच्या पोरांनी आता शेळ्या आणि मेंढ्याच राखाव्या? म्हणून शासनानं तातडीनं ही योजना मंजूर करावी. अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेमध्ये भूमिहीन ही अट टाकलेली आहे, ती अट तात्काळ रद्द करावी. व कारण आमच्या समाज बांधवाकडं अर्धा एकर जमीन आहे आणि ती उतारा असल्यामुळं त्या योजनेमध्ये आमचा लाभार्थी बसत नाही. त्याकरता ही अट रद्द करावी, तरच मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची पूजा करावी. अन्यथा या महाराष्ट्रात आषाढी एकादशीला महाराष्ट्रभर उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही माझं आव्हान आहे, तुम्ही महाराष्ट्राचे पालक आहात, सर्व जाती धर्मात तुम्ही छत्रपतींना मानता. छत्रपती हे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारे राजे होते. त्याच पद्धतीनं तुम्ही राज्य करा. तुम्ही एका जातीचे नाहीत. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही सर्व जनतेचे असलं पाहिजे. आमदार गोपीचंद पडळकर यामध्ये लक्ष घालणार आहे. महाराष्ट्रातील आमचे सर्व नेते या प्रकरणामध्ये लक्ष घालणार आहेत, ते आमच्या पाठीशी राहणार आहेत. माझे आमदार पंढरपूर शहरातील त्याकडे तुम्ही काही मागणी केली, कानावर घातली? नाही, आम्ही लोकप्रतिनिधीकडे कुणाकडेही मागणी केली नाही. आमची मागणी हे सरकारकडे आहे.